झी 24 तास एक पाऊल पुढे। नियोजनाच्या गोंधळामुळे औरंगाबादचं प्राणी संग्रहालय संकटात सापडलंय। प्राण्यांसाठी जागा अपुरी असल्याचं कारण देत नॅशनल झू अथॉरिटीने महापालिकेला अल्टिमेटम दिलाय। नियमांचं पालन न केल्यास प्राणी संग्रहालय दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतरित करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावणार आहे। औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातल्या प्राणी संग्रहालयाची परवानगी संकटात सापडली आहे। प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी अपुरी जागा असल्याचं कारण देत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेला नोटीस बजावली आहे। नियमानुसार प्राणी संग्रहालयासाठी मोकळी जागा नसल्याचं प्राधिकरणाच्या अहवालात समोर आलंय। त्यामुळे या प्राणी संग्रहालयाची मंजुरी धोक्यात आली आहे। 3 वेळा महापालिकेला नोटीस बजावल्यानंतरही अद्याप प्राणी जुन्याच जागेत आहेत। आता हे सगळे प्राणी मोकळ्या जागेत स्थलांतरित करा अथवा मान्यता रद्द होईल असा इशारा केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेला दिलाय। महापालिका मात्र तुर्तास आहे त्या जागेतच नियोजन करण्याची तयारी करते आणि त्यासाठी सिने अभिनेता सुनील शेट्टीची मदत घेण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करते। प्राणीवर जे प्रेम करणारे आहे, हिरो असो त्यानंतर व्यापारी लोक आहे, ज्यांना प्राण्याबद्दल जी आवड आहे त्या लोकांशी आम्ही त्यांची मदत घेणार आहे आणि निश्चित मला पण असं वाटते की बाबा ते यांच्याकडनंही आम्हाला मदत मिळेल। मराठवाड्यात एकमेव असलेल्या या प्राणी संग्रहालयात 25 प्रजातींचे जवळपास 200 प्राणी आहेत। अनेक वर्षांपासून बंदिस्त असलेल्या या प्राण्यांना वावर करण्यासाठी किमान 25 एकर जागा आवश्यक आहे। मात्र अनेक वर्षांपासून 15 एकर जागेतच प्राण्यांना ठेवण्यात आले, त्यामुळे नियमांचं उल्लंघन होत आहे। मात्र प्राणी संग्रहालयाचे अधिकारीही परिस्थितीपुढे हतबल आहेत। सेंट्रल झू अथॉरिटीचे जे नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे जागा कमी आहे, त्याच्यामुळे जागा वाढवण्यासाठी आपण मास्टर प्लॅन जो सादर केलेला आहे त्याच्यामध्ये तशी प्रोव्हिजन केलेली आहे। प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द होण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावल्यास मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय इतिहास जमा होईल। झी 24 तास साठी औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।